ऐल तटावर पैल तटावर साहित्य रूपदर्शन या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारा पहिला भाग एप्रिल महिन्यात झाल्यावर मे महिन्यात मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करताना ती कथांपासून करावी की कवितांपासून असा थोडासा संभ्रम म्हणा किंवा वैचारिक गोंधळ आमच्या दोघींमध्ये झाला. कवयित्री असल्यामुळे सुनंदाचं म्हणणं होतं की सुरुवात कवितेपासून करावी, पण मला कथांपासून सुरुवात करायची होती. याचं मुख्य कारण म्हणजे कविता पावसाच्या दिवसात असाव्यात असं मला वाटलं आणि त्याहूनही महत्त्वाचं, अगदी लहानपणापासून एप्रिल मे हे सुट्टीचे महिने म्हणजे गोष्टींच्या पुस्तकाच्या वाचनाचे महिने म्हणून डोक्यात पक्के आहेत. शाळेला सुट्टी लागली की गोष्टींची पुस्तकं वाचायला सुरुवात व्हायची. माझ्याकडे एक पत्र्याची बॅग होती. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या काळी 50-75 पैशात मिळणारी गोष्टींची बॅगभर पुस्तकं मला माझे वडील आणून द्यायचे. संपूर्ण सुट्टीत मी आणि माझ्याबरोबर माझी मावस चुलत भावंड ही पुस्तकं आलटून पालटून वाचत असायचो. गंपू पाण्यावर चालतो असं एका गोष्टीच्या पुस्तकाचं नाव मला अजून आठवतं आणि त्या पुस्तकावरचं चित्र देखील. पाण्यावर पसरलेले लांब हात आणि त्यांच्यावरून चालणारा छोटा गंपू. ती पुस्तकं कोण लिहित होतं हे माहीत नाही, पण त्यामुळे गोष्टी म्हणजे मे महिना, हे मे महिना म्हणजे आंब्याचे दिवस, इतकं घनिष्ठ नातं मनात जडलं आहे. नमस्कार. ग्रंथालीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथाली प्रस्तुत ग्रंथालीच्याच प्रतिभांगणात सादर होणाऱ्या ऐल तटावर पैल तटावर साहित्य रूपदर्शन या कार्यक्रमातल्या आजच्या कथा विशेषच्या पुढल्या भागात मी सुनंदा भोसेकर आणि मी राणी दुर्वे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहोत. कथा विशेषचा पहिला भाग आम्ही मराठी नवकथेची सुरुवात करणाऱ्या साठोत्तरी कथाकारांपासून केली. त्यांच्याविषयी बोलताना त्यावेळच्या वाङ्मयीन पर्यावरणाविषयीही बोललो. त्याच ओघात पुढे मग ग्रामीण कथा, दलित कथेविषयी बोललो. मग एकदम ताज्या दमाच्या कथालेखकांच्या कथांविषयी बोललो. नवकथेच्या पहिल्या पिढीतल्या गाडगीळ, गोखले, माडगुळकर ते चौथ्या पिढीतले सुतार, गुरव, कुडू, शिल्पा कांबळे अशी लांब पल्ल्याची झेप मागच्या भागात घेतली. आजचा हा कथाविशेषचा दुसरा भाग. आज नवकथेच्या मधल्या 2 पिढ्यांचा म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या कथालेखकांविषयी आणि स्त्रियांच्या कथालेखनाविषयी बोलायचं असं आम्ही ठरवलं आहे. आत्ताच राणी म्हणाली की आमच्यात वैचारिक गोंधळ झाला. वैचारिक गोंधळ हा आमचा एक खास शब्दप्रयोग आहे. ऑफिसमध्ये आमचा एक कलीग होता. घरी बायकोबरोबर किंवा वडिलांबरोबर काही वाद झाला की आल्याबरोबर सांगायचा, क्या बोलणे का मॅडम, घर में सुबह सुबह वैचारिक गोंधळ हो गया. त्याच्यामुळे कुठल्याही वादाला आमच्याकडे वैचारिक गोंधळ म्हणतात. पण इतका काही आमचा वाद वगैरे झाला नाही. म्हणजे मीच सामोपचाराने घेतलं. मी म्हटलं ठीक आहे, पुढले पावसाचे 2 महिने आपण कवितांचे घेऊ. तर जशी उन्हाळ्याच्या सुट्टीत गोष्टी वाचायची हौस असायची, तशीच भूताच्या गोष्टी रंगवून रंगवून एकमेकांना सांगायची चढावड असायची. तेव्हाच्या काळात मला वाटतं भूतखेचं आजूबाजूला सहज वावरत होती. ठाण्यात तर खूपच होती. भूत आणि वेडे दोन्हींचा ठाण्यात सुकाळ होता. खरंच आहे. गूढकथा, कादंबऱ्या म्हटलं की आपल्याला नावं आठवतात ती नारायण धारप, रत्नाकर मतकरी, यशवंत रांजणकर इत्यादी. मतकरींची जेवणावळ ही कथा नाट्यरूपात कधीतरी कुठेतरी पाहिल्याचं मला आठवतं आणि शेवटच्या दृश्याने धसका बसल्याचंही आज इतक्या वर्षानंतर आठवतं. गूढकथांचं अगदी विपुल म्हणावं असं मतकरींनी लेखन केलं आहे. पण आता वाचताना लक्षात येतं की भूतपिशाच्यांचं जग उभं करताना ते माणसाच्या जगण्याचीच गोष्ट लिहित होते. अतृप्त इच्छा, आकांक्षा, वासना, एकाकीपण, प्रेमाची आस या सगळ्या मानवी भावभावनाच मतकरींच्या कथांमधून सापडतात. त्यामुळे त्यांच्या गूढकथा किळसवाण्या किंवा ओंगळ होत नाहीत, तर त्या कारुण्य कथा होतात. त्यांच्या कथांमधली वातावरण निर्मिती आशयाला साजेशी असते. कथांची भाषा, मांडणी, लोकसंस्कृतीवर आधारित कल्पना, मिथकांचा वापर, विज्ञानाला सहज उकळणार नाहीत असे कथाविषय, अशी अनेक वैशिष्ट्ये मतकरींच्या कथेची सांगता येतील. अर्थात गूढकथाकार म्हणून मतकरींना मर्यादित करणं योग्य होणार नाही. इतरही साहित्य प्रकार त्यांनी अगदी सहजपणाने हाताळले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या गॅस चेंबर ह्या त्यांच्या कथासंग्रहातल्या
कथांमध्ये राजकीय सामाजिक दडपशाही, नागरिकांवर पाळत ठेवणाऱ्या खाजगी कंपन्या आणि सरकारं असं वातावरण दिसतं. मतकरींचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपली राजकीय विचारसरणी कधीही लपवली नाही. लपवली तर नाहीच, पण आपल्या साहित्यकृतींमधून त्याचा स्पष्टपणे उच्चारही केला. रत्नाकर मतकरींनी गूढकथेचा जो हमरस्ता तयार केला आहे, त्याच रस्त्याने अलीकडे ऋषिकेश गुप्ते यांची कथा पुढे जाताना दिसते. वरवर पाहता भयकथा वाटणाऱ्या गुप्ते यांच्या कथा वाचकांचं केवळ मनोरंजन करण्याचं उद्दिष्ट बाळगत नाहीत. गूढकथा, हेरकथा, रहस्यकथा, नवलकथा या आणि तत्सम कथा प्रकारांना एकूण कथेच्या प्रांतात तसं गौण स्थान आहे. याचं कारण मला वाटतं मराठी माणसांच्या मनोरंजनाच्या कल्पनेत आहे. निव्वळ रंजक असं काही आवडणं हे मराठी माणसाला कमीपणाचं वाटतं. त्यात काहीतरी सामाजिक संदेश किंवा आयुष्यविषयक चिंतन किंवा निदान चिंतनाचा आभास असं असलं की मराठी लोकांना बरं वाटतं. कॉलेजच्या दिवसात आम्ही मैत्रिणी एकदा गप्पा मारत असताना दिवाळी अंकांचा विषय निघाला. तर मी म्हटलं की मौज आणि सत्यकथा ह्यांच्या आधी मी नवलचा अंक वाचते. तर एक मैत्रीण म्हणाली, ऐकावं ते नवलच. गूढकथा म्हटल्यावर जसे रत्नाकर मतकरी आठवतात, तसंच विज्ञान कथा म्हटली की आपल्याला जयंत नारळीकर आठवतात. मराठी वाचकाला विज्ञान कथांची गोडी लावली ती जयंत नारळीकरांनी. या कथांना मुळातच विज्ञानाची अशी एक चौकट असते. विज्ञानामुळे घडणाऱ्या चांगल्या आणि वाईटाचा वेध घेत कथेची निर्मिती करण्याचं आणि त्याचवेळी ती वाचनीय करण्याचं एक आव्हान असतं. इतर कथांच्या बाबतीत जो एक आशय विषयाचा मोकळेपणा असतो तसा विज्ञान कथेला नसतो. मात्र भूत, भविष्य आणि वर्तमान अशा तिन्ही काळात ती सहजपणे वावरू शकते आणि तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीमुळे कल्पना विश्वाचं एक अनिर्बंध अवकाश या कथेला असतं. जयंत नारळीकरांच्या अनेक विज्ञान कथांची नावं सहज सांगता येतील. अंतराळातील भस्मासूर, प्रेषित, वामन परत न आला, यक्षांची देणगी, उजव्या सोंडेचा गणपती अशा त्यांच्या कितीतरी कथा लक्षात आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा वाचकाला वैज्ञानिक संकल्पना सुबोध भाषेत सांगणं आणि वैज्ञानिक घटनांकडे डोळसपणे पाहायला लावणं हा आहे. नारळीकरांच्या नंतरची सुबोध जावडेकरांची विज्ञान कथा वेगळी आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे माणसांच्या मानसिकतेवर, विचारक्षमतेवर आणि नातेसंबंधांवर होणारा परिणाम हा त्यांच्या कथेचा केंद्रबिंदू आहे. विज्ञानाच्या विकासामुळे अर्थातच अनेक नैतिक प्रश्न तयार होतात. त्याचाही वेध जावडेकर घेताना दिसतात. विज्ञान कथेच्या क्षेत्रात निरंजन घाटे, बाळ फोंडके, माधुरी शानबाग, सुधीर आणि नंदिनी थत्ते, दीनानाथ मनोहर, सुनील विभूते अशी अनेक मातबर नावं आहेत. एकूण 1980 ते 2000च्या दरम्यान विज्ञान कथा बऱ्यापैकी रुजली आणि वाढली. याचं कारण अर्थातच हा काळ संगणकाच्या आणि विज्ञान वाढीचा होता. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात अतिरंजित कल्पनांच्या जवळ जाणारं वास्तव प्रत्यक्षात येईल असं दिसतंय. अशा वातावरणात आणि काळात विज्ञान कथा कशी बदलते हे पाहणं रंजक ठरेल. विज्ञान कथा लेखनाकरता आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणाऱ्या लक्ष्मण लोंढेंचं नाव घेतलं पाहिजे. लक्ष्मण लोंढेंनीही निष्ठेने विज्ञान कथा लिहिली आहे. त्यांची दुसरा आईन्स्टाईन नावाची कथा विज्ञान कथा लेखकांसाठी मानाचं समजलं जाणाऱ्या रोड टू सायन्स फिक्शनसाठी निवडली गेली होती. या इतर कथा प्रकारांप्रमाणेच मराठीमध्ये विनोदी कथेलाही फार प्रतिष्ठा नाही. पण तरीही शंकर पाटील, दमा मिराजदार या मागच्या पिढीतल्या लोकांनी काही अभिजात विनोदी कथा लिहिल्या आहेत. उदाहरणार्थ वेंकूची शिकवणी किंवा एका भूताचा जन्म या ऑल टाईम फेवरेट आहेत. गंगाधर गाडगिळांनी बंडू कथांमध्ये विनोदी कथा लिहिल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचं तर विनोदावर संपूर्ण वर्चस्व. अलीकडे मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले यांनीही चांगली विनोदी कथा लिहिली आहे. आता जरा मूळ प्रवाहातल्या कथांकडे वळूया. आधी म्हटलं त्याप्रमाणे नवकथेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतल्या महत्त्वाच्या कथांविषयी आणि कथाकारांविषयी आम्ही बोलणार आहोत. त्यातलं ठळक नाव अर्थातच विद्याधर पुंडलिक. मग आजोबा दाण दाण करीत घरात आले आणि आल्याबरोबर त्यांनी उपरणे माझघरात फेकले आणि तेथूनच फरशीवर काठी आपटीत ते मोठ्याने ओरडले. दणक्या फटाका वाजावा तसे ओरडले. अहो, पाणी वगैरे काही तापवलं आहात की नाही? घरातून आजी काही बोलली नाही.
म्हणून आजोबा दणक्यात ओरडले. काय ऐकू आलं की नाही? ही कान फुटले तुमचे. मला वाटलं आता पुन्हा भांडण होणार, पण आजी आली तीच मुळी मान खाली घालून अगदी चुपचाप आजोबांकडे न पाहता हळूच म्हणाली, केव्हाचा हांडा तापत ठेवलाय, आत पाटही मांडून ठेवला आहे. मी हळूच पाहिले. आजीचे नाक अगदी लालेलाल झाले होते. मला अगदी आनंद झाला. मी आजोबांच्या पाठीला हात लावून एक उंच उडी मारली. शाब्बास आजोबांची. आजीचा आवाज त्यांनी अगदी बंद केला होता, एकदम बंद केला होता. आजोबांचा जय झाला होता. आजोबांनी माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि पाटावर बसता बसता ते पुन्हा जोरात ओरडले. माझ्याकडे कुणी आलं होतं का? आजी खालच्या मानेने पुन्हा नाही म्हणाली. मग तिने पितळी झारीतून चांदीच्या वाटीत तेल ओतलं. आजोबांनी आयटीत आपले पाय पुढे केले आणि आजी त्यांचे पाय तेल लावत हलके हलके चोळू लागली. आजोबा एकीकडे कणत होते, ओरडत होते, पण आजी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. मला रोज लावते ना तसे अगदी खसखसून आजोबांचे अंग लाली लाल होईपर्यंत तिने चोळले. मग आजोबा आंघोळ करून आले. त्यांनी भस्माचे पट्टे अंगावर ओढले आणि जेवायला बसता बसता ते मला म्हणाले, पंप्या, हे काय, आजोबांच्या आधीच जेवायला बसले असले का? मी मान खाली घातली. हळूच म्हणालो, हो आजोबा. आजोबांनी प्रथमच श्रीखंडात बोट घातले. ते चोखलं. 1 मिनिट डोळे मिटून घेतले आणि मी करतो तसा चट्ट असा आवाज केला. मग माझ्या पाठीवरून हात फिरवीत आजीकडे बघून डोळे मिचकावीत म्हणाले, पंप्या, पोरा लग्न करू नकोस असं मी म्हणत नाही, खुशाल कर, पण श्रीखंडाची मात्र कधी हाव धरू नकोस रे बाबा. आम्ही तिघं खूप हसू लागलो आणि मग मी चटकन ठरवलं, गोटीशी झालेलं भांडण असंच डोळे मिचकावून मुत्सद्दीपणाने मिटवायचं. एक छान प्रसन्न कथा. आजी शरण येते ही विद्याधर पुंडलिकांची गोष्ट कधीतरी 9वी-10वीच्या वर्गात मराठीच्या पुस्तकात होती. जून महिना सुरू झाला. पुढल्या इयत्तेची नवी पुस्तकं हातात येऊन पडली की मराठीच्या पुस्तकातल्या कथा कविता वाचून काढलेल्या असायच्या. त्यातच सापडलेली ही एक सुंदर कथा. एका नातवाच्या दृष्टिकोनातून आजी आजोबांमधल्या प्रात्य, भांडखोरपणाचं आणि प्रेमाचं एक निरागस चित्र आहे. पुंडलिकांची कथा जवळपास नवकथेच्या सुरुवातीच्या काळातलीच आहे, पण तरी ते नवकथेच्या बिनीच्या कथाकारांपैकी गणले जात नाहीत. खरं तर त्यांचा एक पाय नवकथापूर्व कथेतही आहे. त्यांना परंपरेचं आकर्षण आहे आणि त्याचवेळी आधुनिकतेबद्दल प्रेमही आहे. समकालीनांच्या वाटेवर राहूनही त्यांच्या कथेने आपला स्वतःचा एक बाज, एक शैली निर्माण केली आहे. पोपटी चौकट ह्या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहातल्या त्याच नावाच्या कथेसह नंतरच्या इतर कथासंग्रहांमधल्याही काही कथा एखाद्या कवितेप्रमाणे उत्तम जमलेल्या आहेत. या तीव्र कोमल मनाच्या लेखकाने सती या त्यांच्या कथेवरून उठलेल्या वादळाला खंबीरपणाने तोंड दिलं. लेखन स्वातंत्र्याविषयी बोलताना पुंडलिकांच्या त्या लढ्याची आठवण ठेवली पाहिजे. लहान मुलांचं भावविश्व पुंडलिक अगदी समरसून साकारतात. त्यांच्या अनेक कथांमधून लहान मुलाचा वावर आहे. कथाविशेषच्या निमित्ताने कथा वाचत होते तर एक लक्षात आलं की पुंडलिकांच्या अनेक कथांमधून ज्या वयाचा मुलगा येतो त्याला आपण प्रकाश नारायण संतांच्या कथेतला लंपन म्हणूया. तो 10-12 वर्षाचा मुलगा मराठी कथाविश्वात अनेकांच्या कथांमधून येतो. आशा बगेंची पत्र नावाची कथा आहे, ज्यात सुट्टीत आत्याकडे जाण्यासाठी नादावलेला मुलगा आहे. रोहिणी कुलकर्णी यांची भेट ही कथा आहे, ज्यात दुरावलेल्या आईमुलाची खूप कालावधीनंतर भेट होते. प्रकाश नारायण संतांचा लंपन तर मुख्य पात्र होऊनच त्यांच्या कथात वावरला. अलीकडे माधव सावरगावकरांचा एक कथासंग्रह वाचत होते तर त्यात यशा सापडला. अनिल साबळेंच्या पिवळा पिवळा पाचोळामध्ये याच वयाचा मुलगा आहे. असा मराठीतल्या अनेक कथांमधून हा मुलगा येतो. त्याची निरागसता, चौकसपणा, त्याच्या नजरेतून दिसणारं जग याची ओढ मराठी साहित्यकारांना आहे की काय याचा खरं तर खास असा शोधच घेतला पाहिजे. त्या मनाने त्या वयाच्या मुली मुख्य पात्र म्हणून कथांमधून येत नाहीत. लंपनपेक्षा मोठ्या अशा 16 वर्षाच्या मुलाची कथा उभा भाव्यांची आहे. तशीच मला वाटतं नीरजाची ही एक कथा या वयाच्या मुलाभोवती फिरते. सदानंद रेग्यांची ही एक कथा 15-16 वर्षाच्या मुलाविषयी आहे. आडनिड्या वेळाच्या मुलाविषयी एक अतिशय घुसमटवून टाकणारी कथा मोनिका गजेंद्रगडकर यांची आधार नावाची आहे. त्या रात्री तर हाक द्यावी त्या चित्रानं तसा तो दचकून जागा झाला. स्वप्नातल्या मनात की खरोखरीच त्याचं हे चित्र स्पष्टपणे त्याला दिसलं होतं. दिवा लावून कॅनव्हासवर काढावं इतकं स्पष्ट.
पण पूर्ण डोळे उघडल्यावर मात्र काहीच आठवेना. कुणीतरी उचलून न्यावं इतकं ते चित्र दूर धुसर होऊन गेलं. अरुण अस्वस्थपणे तसाच बसून राहिला. खोलीत नाईट लॅम्पचा निळसर प्रकाश, पंख्याची घरघर. अचानक त्याच्या लक्षात आलं, देवेन त्याच्या कॉटवर नाही, जो शेजारीच खाली येऊन झोपला आहे आपल्या. त्याचे पाय आपल्याच पायात गुंफलेले. त्याने निरखून पाहिलं. देवेंचा चेहरा घामाने चिकचिकला होता. एखाद्या जंगलातला जलाशय दाट रात्री लांबून जसा चकाकतो तसा त्याचा तो घामानं डबडबलेला चेहरा चकचकत होता. सगळं शरीर विचित्रपणे धपापत होतं. अंगावरची चादर त्याच्या शरीराखाली लोळागोळा होऊन अडकली होती कमरेभोवती. पॅन्टचं बकल उकललेलं होतं आणि देवेंचा हात आत वळवळत होता. या कथेतलं नायक अरुण हा अतिशय प्रतिभावान चित्रकार आहे. पण मधल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या दुर्घटनांमुळे तो आपली कला हरवून बसला आहे. लग्न न झालेला हा मामा आणि त्याचा मतिमंद आईविना पोरका अडनिड्या वयाचा भाचा. बहिणीच्या अपघाती मृत्यूनंतर भाच्याची जबाबदारी अनाठाई आपल्यावर पडली म्हणून भाच्याचा राग करता करता मामा भाचा दोघांमध्ये अचानक एक दिवस शरीर संबंध निर्माण होतात आणि भाच्याचं ते अशक्त दुबळं बेढप शरीर मामाच्या कलेला पुनर्जीवित करतं, असा काहीसा विषय. एकीकडे हा भाचा लोढणा होऊन आपल्या गळ्यात पडला म्हणून मामाचा राग आणि दुसरीकडे त्याच्या शरीरात कलेला सापडणारी वाट म्हणून त्याच्याच गुंतून पडलेला मामा, त्याची अपराधीपणाची भावना, भाच्याचं घाबरणं, पुढे भाच्याचा मृत्यू आणि तो मेला म्हणून आपल्या कलेचा आता प्रवाह थांबणार की काय असं वाटणारा कलावंत. असे अनेक पदरी गुंतागुंतीचे थकवून टाकणारे कथानक मोनिकाच्या या कथेत आहे. पहिल्या भागात जशी स्त्रीची कथा या वर्गीकरणाखाली न घेता जटिल गुंतागुंतीच्या कथेचा भाग म्हणून कमल देसाई यांची कथा वाचली होती, तसंच इथेही एकूणच मराठी कथांची अभिव्यक्ती कुठवर येऊन पोचली आहे याचं उदाहरण म्हणून या कथेचा अंश वाचला. अर्थात इतक्या मोकळेपणानं स्त्रियांनाही व्यक्त होण्याचं बळ देण्याचं काम आधीच्या पिढीतल्या कथालेखिका आणि विशेष करून गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठेच्या कथांनी केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण अजून आपल्याला स्त्री कथाकारांपर्यंत पोचायचं आहे. तर बोलत होतो विद्याधर पुंडलिकांविषयी. मध्येच थोडं विषयांतर झालं. विद्याधर पुंडलिकांच्या पाठोपाठ नाव आठवतं ते शरदचंद्र चिरमुले यांचं. त्यांच्या कथेत येणारा मध्यमवर्गही सधन, सुसंस्कृत, संगीतप्रेमी, कलाप्रेमी आहे. चिरमुल्यांनी घरंदाज गायकीसारख्या ठाय लयीच्या कथा लिहिल्या आहेत. श्री शिल्लक आणि कॉग्स हे त्यांचे कथासंग्रह अजूनही लोकप्रिय आहेत. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रह वास्तुपुरुष हा देखील लक्षवेधी आहे. या कथांपेक्षा अगदी वेगळ्या वातावरणातली कथा जयवंत दळवी लिहित होते. त्यांनी ही कथा लिहायला सुरुवात केली ती नवकथेच्या आसपासच्या काळात. पण त्यांच्या कथेची पार्श्वभूमी, कथेतली पात्रं, त्यांचे आपापसातले संबंध हे सर्व काही वेगळं होतं. माणसांच्या आदिम कामवासनांचं चित्रण त्यांच्या साहित्यात आढळतं. एकत्र कुटुंबात राहणारी, परिस्थितीशी झुंजताना पिचलेली माणसं, त्यांचं अवरुद्ध कामजीवन, वेडसर माणसं, अर्धवट वयाची मतिमंद मुलं, तुटलेली एकाकी माणसं अशी पात्रं त्यांच्या कथांमधून येतात. मुख्य धारेतल्या कथेपेक्षा वेगळ्या असलेल्या जयवंत दळवींच्या कथेने मराठी कथेला माणसांच्या पिचलेपणाचा, तुटलेपणाचा एक वेगळा आयाम दिला. साधारणपणे याच काळात रणजित देसाई, राजेंद्र बनहट्टी ही नावं येतात. कोकणचा परिसर आणि माणसं हा केंद्रबिंदू घेऊन मधु मंगेश कर्णिक यांची कथा येते. मुख्य म्हणजे कर्णिकांनी भरपूर कथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्याचप्रमाणे विपुल कथालेखन रणजित देसाई यांचं आहे. त्यांच्या कथा मुख्यतः ऐतिहासिक, सरंजामशाही पार्श्वभूमीच्या आहेत, लोकप्रिय आहेत. हमो मराठे, वपू काळे, रमेश मंत्री हे कथाकारही खूप लिहिते आणि लोकप्रिय. कथेविषयी विचार करताना आम्ही कथा आणि दीर्घकथा असा भेद सध्या इथे केलेला नाही. पण दीर्घकथा म्हटलं की राजेंद्र बनहट्टींबरोबरच भारत सासने, रंगनाथ पठारे यांच्याही दीर्घकथांचा विचार करावा लागतो. समान धर्मा हा राजेंद्र बनहट्टींचा पहिला कथासंग्रह. त्यांच्या कथेची बांधणी सुघड आहे आणि अर्थवत्ता सखोल आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामधला ठहराव त्यांच्या व्यक्तिचित्रणातही उमटतो.
वनहट्टींप्रमाणेच नंतरच्या पिढीतले महत्त्वाचे कथाकार भारत सासणे यांनीही काही दीर्घकथा लिहिलेल्या आहेत. दीर्घकथा या फॉर्मविषयीही त्यांनी काही मांडणी केली आहे. त्यांची पात्र एकाच वेळी वास्तवात आणि स्वप्नसदृश वातावरणात वावरत असतात. जॉन आणि अंजिरी पक्षी या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहापासूनच याच्या खाणाखुणा दिसतात. मानवी मनाचा सूक्ष्म वेध हे भारत सासणेंच्या कथेचं बलस्थान आहे. आशय, शैली आणि कथेतलं वातावरण याविषयी त्यांनी वैविध्यपूर्ण प्रयोग केले आहेत. भारत सासणे यांच्या स्वप्नसदृश भासमय वातावरण असलेली एक कथा, तिच्यात नव्या नवरीचं एकाकीपण, तिच्यावरचा कडक पहारा असे कवडसे असलेल्या मनातला मोर या कथेतला काही अंश. रात्रभर ती जागीच राहिली, उगाच डोळे उघडे ठेवून, कधी मिटून. रात्री नवरा आला होता, त्यानं आपल्याजवळ थांबलं पाहिजे रात्रभर, अशी तिची इच्छा होती. आपल्यात काही नवं फुलू लागलं आहे, काही नवा बदल घडून येतोय, हे कसं सांगायचं हा प्रश्न होता. तिनं त्याला आपल्याबद्दल सहानुभूती वाटावी म्हणून म्हटलं होतं, खूप एकटं उदास वाटतंय. त्यावर सदरा घालताना तो जरबेने म्हणाला होता, भरल्या घरात काय कमी पडले. नंतर तो आला तसा निघूनही गेला. ती जागीच राहिली होती. पहाटे पहाटे तिनं ती साथ अचानक ऐकली. म्याव म्याव. खिडकी खालून जवळून ती उठली. नक्षीच्या लाकडी खिडकीला तिनं दोन्ही बाजूंना हात दिलं. वाकून घाईने पाहिलं. अजून थोडा अंधार होता, पण मोतिया प्रकाशही होता. तिनं पाहिला आणि त्यानं लपायला. एक गाठ पडली. तरी तिनं ओझरतं पाहिलं. कसलंसं देखणं पाखरू होतं. झळाळीचे रंग होते. पाचूचं रूप होतं. निळी आभा होती. ती हरवून गेली, मुग्ध झाली, तिथेच थांबली. नंतर देवीचा उत्सव आला. गावाबाहेर देवीचं प्राचीन मंदिर होतं. वाड्यातल्या स्त्रिया प्रथमच बाहेर पडल्या एकत्रपणाने. त्यांची पायवाट खडकाच्या बेचक्यातून आली. तिथं तिनं अचानक त्याला पाहिलं. मोकळं, अगदी समोर. ती एकदम उभी राहिली. डोळ्यातली चमक वाढली. शरीर स्तब्ध, अगदी स्तब्ध झालं. ती पाहत राहिली. स्वतःला विसरून. विलक्षण रेशमी रंग होते. विलक्षण डौल होता. तुकतुकीत मान होती. उघड्या मोकळ्या खडकावर एकदम एक रंगीत आश्चर्य अवतीर्ण झाल्यासारखं वाटलं. ती पाहत राहिली एकटक. मग इतर स्त्रियांनीही त्याला पाहिलं. त्यांनी हात चेहऱ्यावर नेले. काहींनी बोटांच्या फटीतून त्याच्याकडे पाहिलं. त्या भ्याल्या किंवा दचकल्या. जणू आता त्यांच्यावर कसलीशी मोहिनी पडणार आहे आणि आता त्या डोंगरात ओढल्या जाणार आहेत. यातला कथेतला मोर म्हणजे कुणी मोहिनी बुवा आहे आणि तो नव्या नवरींना मोहवतो, मथवतो, घेऊन जातो मोहिनी बुवाच्या डोंगरावर, अशी प्रचलित समजूत सासरच्या लोकांमध्ये असल्यामुळे इतर बायका भितात आणि ह्या नव्या नवरीला मोरापासून, मोहिनी बुवापासून वाचवू पाहतात. एकूणच स्त्रीचं एकाकीपण हा कथेचा केंद्रबिंदू आहे. इथे आता मी स्त्रियांच्या लेखनावर उतरते. 80च्या दशकात आणि त्यानंतर स्त्रियांचं लेखन अधिक जोमदारपणे पुढे यायला लागलं असलं तरी त्याआधी कितीतरी वर्ष त्या कथेच्या सीनवर होत्याच. स्त्री कथाकारांचा विचार करताना जरा सवलत घेऊन फक्त साठोत्तरी काळाचा विचार न करता थोडा विस्तृत आढावा घेण्याचा प्रयत्न करते. कारण आजच्या तरुण कथाकार स्त्रीची वाट माझ्या मते 20व्या शतकाच्या पूर्वार्धात लिहित्या झालेल्या आनंदीबाई किर्लोस्कर, कमलाबाई टिळक, फिरोज आनंदकर, कुमुदिनी प्रभावळकर, मालतीबाई दांडेकर अशा अनेक लेखिकांमुळे मळली आहे. या सगळ्या स्त्रिया नवशिक्षित होऊन लिहित्या झाल्या होत्या. त्यांची कथा पारंपरिक वळणाचीच होती. पण महत्त्वाचं म्हणजे 20व्या शतकाच्या पूर्वार्धातही लिहिण्याचं धाडस त्या करत होत्या. त्यावेळच्या समाजाला धक्का दिला तो कळ्यांचे निश्वास या विभावरी शिरूरकर यांच्या 1933 सालच्या कथासंग्रहानं. स्त्रीची कुचंबणा होते, तिला वेगळं काही हवं असतं, तिच्याही इच्छा अपेक्षा असतात याविषयीच पूर्णपणे अनभिज्ञ अशा पुरुषी विचाराला प्रथम हादरा मिळाला. बाबांचा संसार माझा कसा होणार असा खणखणीत प्रश्न त्यांनी समाजाला विचारला. या उल्लेख केलेल्या लेखिका साठोत्तरी नक्कीच नाहीत, पण त्यांच्याच धाडसाचा वारसा घेऊन आजची स्त्री कथाकार चालत आहे. मराठी लेखिकांमध्ये विभावरी शिरूरकर यांच्यानंतरचं महत्त्वाचं नाव म्हणजे कुसुमावती देशपांडे. दीपमाळ हा त्यांचा कथासंग्रह अद्याप लक्षात आहे. सामाजिक वास्तवाचं भान असलेल्या
आणि त्यांचं सहानुभूतीपूर्वक चित्रण करणाऱ्या कुसुमावतींच्या कथेमध्ये 1935च्या सुमारासच नवकथेच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसतात. त्या अर्थाने त्या काळाच्या बऱ्याच पुढे होत्या असं म्हणता येईल. इतकंच नाही तर त्यांच्या चिंतनगर्भ आणि काव्यात्म ललित निबंधांमध्ये पुढे इरावती कर्वे आणि दुर्गाबाई भागवत यांच्या ललित लेखनाची बीजही दिसतात. वसुंधरा पटवर्धन या एक अत्यंत वाचनीय लेखिका होत्या. त्यांनीही विपुल प्रमाणात कथालेखन केलं आहे. एकदा वाचायला घेतली की त्यांची कथा अगदी धरून ठेवते. सर्वसाधारणपणे स्त्रिया जी कथा 60-70च्या दशकात लिहित होत्या त्यात विजया राज्याध्यक्षांच्या कथेनी नवेपणा आणला. कुटुंब केंद्रित असूनही त्यांची कथा माणसाच्या अस्तित्वाचं प्रयोजन काय या मूलभूत प्रश्नाला भिडण्याचा प्रयत्न करते. स्त्री पुरुषांचं आपसातलं नातं, कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ यांचा विविध अंगाने ती वेध घेते. तरल काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. विजयाबाईंच्या बरोबरीने लिहिणाऱ्या सरिता पत्कींच्या कथेत स्त्रियांचं एकाकीपण ठळकपणाने उमटतं. उर्मिला सिरूर, शिरीष पै, सुधा नरवणे, तारा वनारसे, अजिता काळे, सुकन्या आगाशे याही दमदार कथालेखिका आजूबाजूला होत्या. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथेची ही मोहिनी वाचकांच्या मनावर होती. त्यांनीही पुष्कळ कथालेखन केलं आहे. गिरिजा कीर, शैलजा राजे, कुमुदिनी रांगणेकर, सुमती क्षेत्रमाडे, योगिनी जोगळेकर, स्नेहलता दसनूरकर, वसुधा पाटील आणि इतरही अनेक. या ज्या स्त्रिया लिहित होत्या त्यातल्या बहुतेक जणींचं लेखन फडके किंवा खांडेकर पठडीतलं होतं. इतकी सलग नावं एकत्र घेण्याचं कारण म्हणजे मराठीमध्ये तेव्हा मोठ्या संख्येने प्रकाशित होणाऱ्या मासिकांना आवश्यक असणाऱ्या कथा लिहिण्याचं काम या कथालेखिका करत होत्या. आणि तोपर्यंत फारशा घराबाहेर न पडणाऱ्या, घर संसारातच वावरणाऱ्या स्त्रियांना या कथाकार स्त्रियांनी वाचनाची गोडी लावली. हे या लेखिकांचं मोठंच योगदान आहे असं मला वाटतं. कमल देसाई यांच्या कथेसंबंधात आपण मागच्या भागात बोललो आहोत म्हणून ह्या भागात परत त्यांच्याविषयी बोलत नाही. गौरी देशपांडेंपर्यंत आलो तर त्यांची कावळा चिमणीची गोष्ट ही पहिली कथा 1970 साली प्रकाशित झाली आहे. कुठल्याही कलेची निर्मिती ही एखाद्या भावानुभवाची अभिव्यक्ती करण्यासाठी होते असे आपण मानतो. कलाकृतीतला मूल्यशोध किंवा विचार हे बाहेरून चिकटवल्यासारखे आले की कलाकृतीचं मूल्यच कमी होतं. केवळ विचारांच्या प्रसारासाठी कोणी कथा कविता लिहित नाही. विचार जेव्हा लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो तेव्हा तो कलाकृतीमध्ये आपसूक उमटतो. गौरी देशपांडेंबद्दल हेच मत मांडता येईल. त्यांचं व्यक्तिमत्व पारंपरिक मराठी स्त्रीच्या व्यक्तिमत्वापेक्षा वेगळं होतं. त्यांची जीवनदृष्टीच आधुनिक आणि प्रयोगशील होती. उच्चभ्रू समाजातली विविध देशांमध्ये वावरणारी समृद्ध व्यक्तिमत्वाची पात्र ही काय त्यांनी आपल्या कथांमध्ये ठरवून निर्माण केली नव्हती, ती तशीच असणार होती. मराठीमधल्या रूढ सामाजिक सांस्कृतिक संकेतांना गौरी देशपांडे यांनी खास त्यांच्या उत्कटपणानं धक्का दिला. पुढल्या काळात मासिकांची संख्या कमी झाल्यामुळे म्हणा किंवा त्या प्रकारच्या साहित्याची गरज कमी झाल्यामुळे म्हणा, दसनूरकर, रांगणेकर इत्यादींच्या नंतरच्या लेखिकांच्या कथांमध्ये बोधवादी आणि रंजनवादी प्रवृत्ती कमी झालेल्या दिसतात. पण आता पुन्हा स्त्रियांच्या कथेला थोडं बाजूला ठेवूया. मराठी कथेमधलं स्वायत्त शिखर म्हणजे जी.ए. कुलकर्णी. जी.एंची महत्ता ठसवण्याकरता विदूषक किंवा काजळ मायामधली प्रदक्षिणा अशी एखादीच कथा पुरेशी आहे. कथेची बांधणी, आर्किटेक्चर इतकं बेमालूम आहे की क्षणभरही ही कथा बांधत आणली आहे असं वाटत नाही. पण बांधलेली तर ती आहेच. कथेची भाषा, भाषेची जाण आणि पोत, ताण चढत जावी तशा चढत जाणाऱ्या प्रतिमा आणि त्यातून व्यक्त होणारा जीवनविचार हे एक सेंद्रिय मिश्रण बनतं. त्यांच्या जीवनदृष्टीविषयी तुमचे मतभेद असू शकतात, पण कथेच्या एकसंधतेविषयी, तिच्या परिणामांविषयी नाही. खरेच माणसाचे आयुष्य म्हणजे पिसलेले पत्ते. त्यातून आकृती तरी काय काढायची. एखादी वेळी पतीच्या मृत्यूने छातीत सुरी खुपसून घेते तर दुसरी चेंगरलेल्या स्तनांमध्ये लॉकेट रुतवून घेते. एक जण तारुण्याच्या आठवणीवर आयुष्याला धार लावत बसतो तर दुसरा पत्नीच्या मृत्यूनंतर 14व्या दिवशी बोहल्यावर चढतो. मालकंसाचा भव्य विस्तार, मोटारखालची किंकाळी, बाळंत होत असतानाचा आक्रोश
विमान हल्ल्याचा मन फाडणारा आवाज, प्रेत बाहेर नेत असतानाची कालवाकालव, हे सारे जीवनाचे भागच आणि ती भोगणारी सारी माणसेच. बेल्सेनमध्ये कैद्यांना जाळणारी माणसेच आणि हिरोशिमामध्ये अपंग झालेली हजारो माणसेच व तो प्रसंग त्यांच्यावर आणणारीही माणसेच. आपले मांस कपोताना देणारा शिबी आणि नररुंडांचा गोपूर रचणारा तैमूर, क्रुसावर हातापायात खिळे ठोकल्यावर वेदनेने देवा त्यांना क्षमा कर असे उद्गार काढणारा ख्रिस्त आणि त्याच क्रुसाखाली त्याचे कपडे कुणाला मिळावेत यासाठी कवड्या खुळखुळवणारे पहारेकरी, ही सारी माणसेच. या साऱ्याच बिंदूंना घेऊन जाणारे वर्तुळ ते कोणते? सगळा आंधळा, सिक्वेन्स न देणारा वेडा डाव. आपण सारेच एक अनिवार्य शिक्षा भोगणारे गुन्हेगार आहोत. सगळा नुसता वांझोट्या म्हाताऱ्या प्रश्नांचा जनानखाना, त्यात त्याचं दुबळं मन निष्फळ हिंडत असे. या सगळ्याचा निर्माता एखाद्या क्षुद्र आयुष्यात डोकावतो, माणसाच्या खऱ्या खोट्या गोष्टी नोंदवून घेतो व त्याप्रमाणे शिक्षा बक्षिसे वाटत बसतो. यावर आपले नीतिधर्म आधारलेले, सगळीकडे नुसता शून्यांचा बुजबुजाट. G.A. कुलकर्णींच्या माणूस नावाचा बेटा या कथेतला हा उतारा होता. श्रेष्ठ कथाकार असलेले G.A. त्यांच्या हयातीतच दंतकथा बनले. त्यांच्या भाषेची मोहिनी जबरदस्त होती. मला आठवतं, कॉलेजच्या दिवसात वेगळ्या संदर्भात पण सत्य हे अंशांशाने प्रकट होतं किंवा कथेचं तात्पर्य हे बाईच्या कडेवरच्या मुलासारखं असतं, ते तिचंच असलं पाहिजे असं नाही, अशी वाक्य सहज वापरत होतो. कॉलेजच्या इमारतीकडे बघत विशाल पसरलेल्या 12 गोपुरांनी सुशोभित असलेल्या रक्ताक्षीच्या मंदिरावर सुवर्ण रंगाचा हंसध्वज मंदपणे थरथरत होता असं म्हटल्याचंही आठवतं आहे. त्यांच्या चाहत्यांची आणि भक्तांचीही संख्या तेव्हाही मोठी होती आणि आजही ती आहे. का माहीत नाही, पण G.A.ची आठवण निघाली की त्या पाठोपाठ मला चिमत्रम खानोलकर यांची आठवण येते. खरं तर दोघांच्या कथेतलं भौतिक आणि भौगोलिक वातावरण अगदी वेगळं आहे. खानोलकरांच्या कथेचंच नाही तर एकूण साहित्याचं आवाहन हे बौद्धिक नाही तर तीव्र भावनिक, इंटेन्स आहे. त्यांच्याही कथेचा आत्मा G.A.च्या कथेप्रमाणेच शोकात्मा आहे. अनिर्बंध वासना, विकृती, अंधश्रद्धेमुळे आणि बुवाबाजीमुळे होणारा भ्रमनिरास, दुःख, आत्महत्येचं आकर्षण, या सगळ्यातून खानोलकरांची कथा जीवनाचं आणि मृत्यूचं घनघोर चिंतन करत राहते. काळोखाचं असंच अनिवार्य आकर्षण असणारा आणखी एक कथाकार म्हणजे सदानंद रेगे. त्यांच्याही कथांमध्ये पिचलेल्या माणसांचा आणि भूताखेतांचा वावर आहे. त्यांची चंद्रसावली करतो ही कथा अनेकांना आठवत असेल. एकूण कथा या साहित्य प्रकाराबद्दल बोलायचं तर यातल्या खूपशा कथा आपण दिवाळी अंकातून वाचलेल्या असतात आणि एखादी समाज आठवण म्हणावी तसं कवितांच्या ओळीप्रमाणे कधी काळी वाचलेल्या कथाही आपल्याला लख्ख आठवतात. कथा हा साहित्य प्रकार दिवाळी अंकांनी जपला जोपासला आहे, वाढवला आहे. अनेक कथा आपली सोबत करत असतात. परवा बोलता बोलता मी सुहांताला सहज म्हटलं की नाव आठवत नाही, पण एक छान कथा होती जिच्यात एक तरुण मुलगी पाहुणी आलेली असते. तिच्या प्रेमात त्या घरातला तरुण मुलगा पडतो आणि मग त्यांचं कसं जमत जातं, ते मागील दारी भेटायला गेलेले असताना त्यांची चोरी पकडली जाते आणि मग मात्र तो कसा धिटाईने पुढाकार घेतो. अशी काहीशी ती कथा दुसरंच आठवते. असं मी तिला सांगतच होते की ती म्हणाली की ती दिबामुकाशींची दिवाळीची साधी गोष्ट ही कथा आहे. अशा वाचलेल्या कितीतरी कथा, कितीतरी व्यक्ती आपल्यात खऱ्या व्यक्ती होऊन राहून गेलेल्या असतात. पुलंच्या व्यक्तिचित्रणातला त्यांचा नंदा प्रधान, पेस्तनजी, सखाराम गटणे, अंतू बर्वा, नारायण, त्रिलोकीकर हे लोक पुस्तकातून केव्हाच बाहेर पडून आपल्यात मिसळून गेले आहेत. साहित्यावर जोपासलेल्या वाढलेल्या आपल्या सगळ्यांना अशा साहित्याच्या कितीतरी सामूहिक आठवणी आहेत. अशा सामूहिक खास मराठी आठवणी कदाचित आपल्या पुढच्या पिढ्यांना असणार नाहीत अशी कधीकधी खंत वाटते, पण ते कदाचित ग्लोबल पात्रांच्या आठवणी घेऊन वाढत असतील. आता पुन्हा एकदा मी स्त्री लेखकांच्या कथेकडे वळते. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मासिकांच्या आणि साप्ताहिकांच्या एक एक करून बंद पडल्यामुळे स्त्रियांची रंजनवादी कथा थोडी मागे पडली. नवकथेच्या जवळ जाणारी नव्या लेखिकांची कथा कुटुंबकेंद्री, स्त्रीप्रधान असली तरी ती आधुनिक काळात आधुनिक स्त्रीचे प्रश्न, तिच्या जीवनातले ताण यांच्याविषयी बोलणारी कथा झाली.
1975 नंतरच्या काळात स्त्रीमुक्तीच्या चळवळींनी एकूण जगभरच जोर धरला होता. त्याचेही पडसाद इथे उमटले. स्त्रियांच्या नोकरी शिक्षणाच्या व्याख्या बदलल्या. कुटुंब संस्था बदलत गेली. एकत्र कुटुंब पद्धतीत होणारी घुसमट गेली नाही तरी कमी झाली. पुरुषाच्या जोडीने स्त्री देखील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ लागली. राजकीय सामाजिक बदल अनेक चळवळींनी भारलेल्या 80 नंतरच्या दशकामध्ये अधिक स्वतंत्रपणाच्या नव्या दमाच्या लेखिकांची फळी पुढे आली. त्यांचे वर्गीकरण स्त्रीवादी लेखिका असं झालं. यातही 2 प्रवाह होते. मनोविश्लेषणात्मक कथा लिहिताना परंपरेला थेट आव्हान न देता तिला प्रश्न विचारण्याचा एक प्रवाह होता. त्यातलं पहिलं नाव अर्थातच आशा बगे यांचं आहे. त्यांच्या कथेतल्या स्त्री प्रतिमा वरवर पाहता पारंपरिक वाटल्या तरी त्या स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या, खंबीर आणि निर्णय क्षमता असलेल्या आहेत. नितळ, प्रवाही, कवितेच्या जवळ जाणारी शैली हे आशा बगेंचं खास वैशिष्ट्य. त्याच पठडीतली आत्मशोधाची सखोल आशय संपृक्त कथा सानिया आणि अरुणा ढेरे यांनीही लिहिली आहे. दुसरा प्रवाह आहे तो सामाजिक वास्तवाला थेटपणे भिडणारा. प्रिया तेंडुलकर यांचं लेखन साधारण 1980च्या नंतर सुरू झालं. त्यांची पंचतारांकित ही कथा मला अजून आठवते. लिंगभेदावर आधारित व्यवस्थेने स्त्रियांना जे स्वातंत्र्य नाकारलं त्या व्यवस्थेलाच नकार देण्याची हिंमत या कथेतल्या स्त्रियांमध्ये होती. प्रतिमा जोशींनी मुंबईच्या अधोलोकाचं, वेश्यावस्तीच्या गोष्टी, गुन्हेगारी प्रवृत्ती यांचं चित्रण करणाऱ्या कथा लिहिल्या. स्त्रियांच्या कथेमध्ये हे वातावरण पुढे फारसं आलेलं दिसत नाही. यापुढचा निर्णायक टप्पा अर्थातच मेघना पेठे हिची कथा आहे. सुस्पष्ट व्यक्तिचित्रण, कथेच्या आशयाशी सुसंगत शैली आणि मुख्य म्हणजे निर्भय अभिव्यक्ती हे मेघनाच्या कथेची वैशिष्ट्ये आहेत. तिच्या कथेतल्या स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखांच्या शरीराच्या आणि मनाच्या हाका ती ऐकते आणि विनासंकोच त्याविषयी लिहिते. तिच्या व्यक्तिरेखांमध्ये दांभिकपणा नाही की ओशाळवाणेपणा नाही. मुख्य म्हणजे बाई असण्याविषयीची अनुकंपा आणि उठसूट पुरुषांना दोषी धरण्याचं ह्याच्या पलीकडे जाऊन मेघनाने स्त्री पुरुषांच्या जगण्याचा आणि त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेतला आहे. लैंगिकता आणि नैतिकता यांच्याविषयी जजमेंटल न होता आपल्या साहित्यातून तिने एक नैतिक चित्रण केलं आहे. महानगरी वातावरणातल्या विविध स्तरातल्या व्यक्तींविषयी लिहिताना त्यांच्या भाषेचा लहेजाही ती सहजपणे पकडते. मेघना रसरशीत गद्य लिहिते. सूचक भाषा, संकेत, ढोबळ प्रतीक यातूनही तिने कथेला मोकळं केलं. विभावरी शिरूरकर यांच्या अभिव्यक्तीमध्ये जो रोखठोकपणा होता, सामाजिक वास्तवाचं भान होतं, तोच अंतप्रवाह मेघनाच्या कथेमध्ये आहे असं म्हणता येईल. त्या अर्थाने तिने स्त्रीवादी कथेला, अभिव्यक्तीला मोकळं केलं आणि पुढच्या स्त्रीलेखिकांची वाट मोकळी केली. अर्थात मेघनालाही स्त्रीवादी लेखिका म्हणून मर्यादित करणं बरोबर नाही. मेघनानंतरच्या लेखिकांमध्ये मोनिका गजेंद्र गडकर, नीरजा, प्रज्ञा पवार ही ठळक नावं येतात. त्याही पुढे जात मनस्विनी लता रवींद्र, शिल्पा कांबळे, ऐश्वर्या रेवाडकर, रेवा दुभाषी, रश्मी कशेळकर इत्यादी नावं जोमाने पुढे येत आहेत. वर्गीकरणच करायचं झालं तर मोनिका आशा बगे स्कूलची लेखिका आहे असं म्हणता येईल. वरच्या पट्टीत न बोलता ती एका ठाय लयीत संयमाने पण ठामपणे व्यक्तिचित्रण करते. माणसांच्या आपापसातल्या नात्यांचा, मनातल्या आंदोलनांचा ती बारकाईने वेध घेताना दिसते. अलीकडेच तिचा त्रिपर्ण हा 3 दीर्घकथांचा संग्रह आला आहे. बहुसांस्कृतिक वातावरणात जगताना येणाऱ्या ताणांचं त्यात सूक्ष्म चित्रण आहे. नीरजाच्या कथेची जातकुळी वेगळी आहे. भारतीय समाजामध्ये ग्रासरूट लेवलला म्हणजे तृणमूल पातळीवर जी बहुसांस्कृतिकता आहे तिचं प्रतिबिंब नीरजाच्या कथेत पडतं. या बहुसांस्कृतिक वातावरणातल्या ताणांचं कारण शोधण्याचा आणि त्यांच्यावर मलमपट्टी करण्याचा ती जाणीवपूर्वक प्रयत्न करते. नीरजा आणि प्रज्ञा या दोघीही राजकारणात आणि समाजकारणात बाजू घ्यायला न कचरणाऱ्या लेखिका आहेत. प्रज्ञाच्या कथासंग्रहाचं नाव अफवा खरी ठरावी म्हणून आहे. महानगरात राहणाऱ्या उच्चशिक्षित वर्गातही जातीयवाद कसा मुरलेला आहे आणि उच्चशिक्षित सधन दलित वर्गालाही त्याला अजूनही कसं सामोरं जावं लागतं याचं चित्रण तिच्या कथांमध्ये येतं. बदललेल्या वातावरणात दलित चळवळीनेही पुनरावलोकन करण्याची गरज आहे याचीही चर्चा प्रज्ञा खुलेपणानं करते. या आजच्या लिहित्या स्त्रिया धाडसी विषयांची मांडणी खुलेपणाने करताना दिसतात.
स्त्रियांच्या कथालेखनाबद्दल किंवा एकूणच स्त्रियांच्या लेखनाबद्दल ते कुटुंब केंद्रित, कधीकधी एकांगी, आक्रस्ताळी स्त्रीवादी असतं असा काहीसा सूर असतो. पण स्त्रियांच्या लेखनाचा सध्या फक्त आपण कथालेखनाबद्दलच बोलूया. विचार करता हे लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात होऊनच 100-150 वर्ष झाली आहेत. 1881 सालचा ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष तुलना हा निबंध आहे. क्वचित ताराबाईंसारखी एखाद दुसरी स्त्री त्या काळी लिहित होती. बाकी स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. अगदी आपली आजी पणजीसुद्धा किती शिकलेली होती याचा विचार सगळ्यांनी करायला हवा. जाचक रूढी परंपरांची चौकट स्त्रियांच्या भोवती होती. ती भेदून शेणगोळ्यांचा मार खाऊन स्त्रीनं शिक्षणाची वाटचाल करत हा पल्ला गाठला आहे. इथे मला माझ्या वडिलांच्या कवितेची एक ओळ आठवते. किती उंची गाठली यापेक्षा किती गर्तेतून वर आलो. तसेच स्त्रियांच्या लेखनाला कुटुंब केंद्रित कथा म्हणून साईडलाईन करणाऱ्या मंडळींनी या सगळ्या लिहित्या स्त्रिया कुठून कुठे पोचल्या आहेत हे लक्षात घ्यायला हवं. त्या कवितेच्या काही ओळी अशा होत्या. देवाच्या लाडक्यानो तुमच्या ढुंगणाखाली घोडा आमच्या पायी नाही जोडा. देवाच्या लाडक्यानो तुमच्या ढुंगणाखाली घोडा आमच्या पायी नाही जोडा. आमची कर्मगती कुर्मगती असू शकते. आमची कर्मगती कुर्मगती असू शकते. किती उंची गाठली यापेक्षा किती गर्तेतून वर आलो हे त्या डोळा घडवणाऱ्याने पाहिलेच असेल. किती उंची गाठली यापेक्षा किती गर्तेतून वर आलो हे त्या डोळा घडवणाऱ्याने पाहिले असेल. कान चिकटवण्यापर्यंत आमची हाक गेली नसेल असे तरी कसे म्हणावे. स्त्रियांच्याच नाही तर एकूणच वंचितांच्या प्रगतीविषयी हेच म्हणता येईल. असो, तर हा सहानुभूतीपूर्ण विचार आम्ही केवळ स्त्री म्हणून करत आहोत असं नाही, तर कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया जेव्हा यश मिळवतात तेव्हा त्यांच्या आधीच्या पिढ्यांमधल्या स्त्रियांनी झेललेल्या कष्टांचा त्याला पाया असतो. अर्थात कुणाच्या सहानुभूतीची किंवा मान्यतेची गरज राहिली नाही इतकी स्त्रियांची अभिव्यक्ती आता स्वतंत्र झाली आहे. कदाचित स्त्रियांनाही अजून कल्पना नाही इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण मुलगी, नवी स्त्री बदलली आहे, बदलत आहे. आणि स्त्रियांमधला हा बदल स्त्रियांनाही माहीत नसेल तर पुरुषांपर्यंत पोचायला कदाचित अजून एखाद्या शतकाचाही वेळ जावा लागेल. आता खूप नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. लग्नसंस्थेचं महत्त्व अबाधित आहे आणि राहिलंही. तरीही लिव्ह इन रिलेशनशिप किंवा सरोगसी आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न नवीन आहेत. बदलती नीतिमूल्य, नैतिकता आणि कायद्याची बाजू असलेले हे कठीण प्रश्न आहेत. एकूणच बदललेल्या नातेसंबंधातली कुटुंब व्यवस्था आणि त्यातलं स्त्रीचं स्थान, त्यातही होणारी तिची ओढाताण, हिंसेचे विविध प्रकार, मग त्यात शरीर हिंसेसोबत मानसिक हिंसा येते. नोकरी करणारी, पुरुषाबरोबर कमवणारी, त्याच्याचप्रमाणे आव्हानात्मक क्षेत्रात काम करणारी, क्वचित त्याच्यापेक्षाही जास्त करिअर करणारी, नोकरीच्या ठिकाणीही अडनिड्या वयाच्या आपल्या मुलांना या आभासी इंटरनेटच्या जगात सांभाळणारी व घराची, नवऱ्याची, सासू सासरे, आईवडील, रूढी रीती रिवाजांची जबाबदारी प्रामुख्याने पार पडणारी सर्वव्यापी स्त्री असे सध्याचे चित्र आहे. सर्व बाजूंनी स्त्री जगण्याला भिडत आहे. याचेच पडसाद नव्या कथालेखिकांच्या कथांमधून सापडतात किंवा सापडायला हवेत असे म्हणता येईल. नवकथेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीविषयी बोलताना साहजिकच भाऊपाध्ये आणि दिलीप चित्रे ही नावं येतात. भाऊपाध्ये हा माणूस अस्सल मुंबईकर, त्याची नस मुंबईकर. त्यांच्यामध्ये अनेक मुंबईकर सामावलेले होते. भाऊपाध्यांच्या कथेविषयी दिलीप चित्रेंनी लिहिलेलं आहे की हा एक समाजाचा गलबल आहे आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे. वर्गमुक्त, वर्णमुक्त, लिंगभेद निरपेक्ष अशी जी मानवतावादी भाऊंच्या लेखनात आहे ती सर्वस्वी सेक्युलर, इहवादी आहे. कोणत्याही राजकीय विचारप्रणालीची ढापणं त्या दृष्टीला लागलेली नाहीत. कोणतीही विभाजनशील किंवा कलात्मकदृष्ट्या संकुचित विचारसरणी तिला रंगीत चष्मा चढवत नाही. वाङ्मयाद्वारे जीवनाकृतीचं चित्रण करणं हा एकमेव उद्देश भाऊंच्या वाङ्मयाच्या मुळाशी आहे. तर अशोक शहाणे म्हणतात, मुंबई काही झालं तरी भाऊमधून काढता येण्याजोगी नव्हती. सगळेच तर ह्या अवाढव्य मुंबईच्या बेढप चेहऱ्याचे वेगवेगळ्या अँगल्समधून घेतलेले क्लोजअप्स होते. ते पुढे म्हणतात, आम्ही मराठी माणसं मुरदाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरांनी जात नाही, एका तुकारामांनी जात नाही, एका साने गुरुजींनी सुद्धा जात नाही. भाऊपाध्यांनी तर तसा प्रयत्नही केला नव्हता.
त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं याबद्दल अडाणी राहिलो असलो तर नवल वाटण्याचं काहीच कारण नाही. कधी काळी कुठंतरी माझा कोणी समान धर्म निपजेल ही प्रत्येक लिहिणाऱ्याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागे ठेवून गेलाय की नाही हेही माहीत नाही. भाऊपाध्यांच्या कथेविषयी यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही. वासुनाकाकार पाध्ये टीकेचे धनी ठरले होते. दिलीप चित्र्यांच्या केसाळ काळभोर पिल्लू बद्दलही असाच गदारोळ उठला होता. त्यांची कथा ही महानगरीय जाणीव व्यक्त करणारी आहे. आधुनिक अस्तित्ववादी व्यक्तिकेंद्री जाणीवा आणि समाजाची पारंपरिक मानसिकता यातून निर्माण होणारा ताण चित्रेंच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. याच पिढीतले एक महत्त्वाचे लेखक म्हणजे अनिल प्रभाकर डांगे. त्यांची साधूवाण्याची नाव ही कथा अनेकांना आठवत असेल. औद्योगिकीकरणामुळे माणसांचा आपापसातला हरवलेला संवाद, चिरंतनाशी असलेलं त्याचं नातं, माणसाचा त्याच्या मानसिक कोलाहलाशी चाललेला संघर्ष हा डांग्यांच्या आस्थेचा विषय आहे. याच रांगेतले श्याम मनोहर यांची कथा तुटक कथात्म अनुभव व्यक्त करते. उपहासात्मक विनोद हे त्यांचं हत्यार आहे. आपल्या विक्षिप्त दृष्टिकोनातून ते जीवनाच्या असंबद्धतेचा वेध घेतात. या अस्तित्ववादी नवकथाकारांच्या समूहात प्रयोगशील असली तरी रंगनाथ पठारे यांची कथा वेगळी आहे. नागर आणि अर्धनागर समाजातल्या कृषी संस्कृतीतल्या माणसांना जातीकेंद्रित आर्थिक सत्तेशी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातून येणारा एकाकीपणा त्यांच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. यातच पुढे आनंदविनायक जातेगावकर, ए.व्ही. जोशी, नरेश कवडी त्यांच्या चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा असे एका कथेचं भन्नाट नाव आहे. एस.डी. इनामदार, गरबाले आणि लंघनमूर्तीवाले रत्नाकर पटवर्धन तसंच मधुकर धर्मापुरीकर, जी.के. ऐनापुरे हे आहेत. हे सगळेच महत्त्वाचे कथाकार आहेत. त्यांच्या कथेविषयी एक एक दोन दोन वाक्यात बोलणं हे खरोखरच अन्यायकारक आहे. नवकथाकारांच्याच पुढच्या पिढीतले महत्त्वाचे आणखी एक नाव म्हणजे विलास सारंग. विलास सारंगांच्या कथेमध्ये पौर्वात्य आणि पाश्चिमात्य परंपरांचा संयोग झालेला आढळतो. आशय आणि अभिव्यक्तीच्या, तंत्राच्या आणि कथेच्या बांधणीच्या बाबतीत ते सातत्याने प्रयोग करत राहतात. ते कथानकविरहित कथाही लिहितात. त्यांची कथा ही अस्तित्व शोधाची कथा आहे. कथेमध्ये विचारांच्या कोलाहलामुळे येणाऱ्या असंबद्धपणामुळे सारंगांची कथा काहीशी दूरस्थ वाटते. अजूनही कितीतरी कथाकार शिल्लक आहेत. मिलिंद बोकील आहेत, राजीव नाईक आहेत, सुमेध वडावाला रिसबूड आहेत, प्रवीण पाटकर, अलीकडचे गणेश मतकरी, किरण येले आहेत. संयत आणि प्रगल्भ कथेची वाट चालणारे सुरेंद्र पाटील दरेकर आहेत, राजन खान आहेत, राजन गवस आहेत. जातीयता आणि नव्या अर्थव्यवस्थेतले सत्ता संबंध, गावांच्या शहरीकरणाचा आभास, कृषी संस्कृतीतली माणसं अशा ऐवजाविषयी राजन गवस लिहितात. अगदी वेगळ्या वातावरणाची आणि लोकप्रिय अशी कथा लिहिणारे अनंत सामंतही आहेत. कमालीची अस्सल आणि प्रत्येकारी कथा लिहिणारे विवेक मोहन राजापुरे आहेत. यानंतर शतकाच्या सुरुवातीला लिहिते झालेले सतीश तांबे आणि जयंत पवार आहेत. त्यांच्याच जातकुळीत बकऱ्याची बॉडी लिहिणारे समर खडस आहेत. सतीश तांबे चांदी सपाटीतल्या सत्याची गोष्ट लिहितात. सर्वसामान्य माणसामधल्या विसंगतीकडे ते सहानुभूतीने बघतात. त्यांच्या मनात माणसांविषयी तुच्छताभाव नाही. संस्कृती नावाच्या अवडंबरातल्या फटी त्यांना अचूक दिसतात. माणसाच्या आतली अस्वस्थता, रोजच्या जगण्यातल्या दाबून ठेवलेल्या भावभावना, आकर्षण, सामाजिक धारणा अवचित पृष्ठभागावर येतात, तेही खास सतीश तांबे यांच्या भाषेत. जयंत पवारच्या कथेविषयी विचार करताना मला नेहमी वाटतं की तीव्र संवेदनशीलता असलेल्या जयंतमध्ये लोकांच्या जगण्यातल्या वेदना परिवर्तित होतात. तो स्वतः त्या जगतो, भोगतो आणि व्यक्त करतो. त्याला ज्या अनुभवाविषयी बोलायचं असतं त्यांची तो वाचकाला प्रत्यक्ष अनुभूती देतो, अनुभवाचं वर्णन करत नाही. तो मुंबई या महानगराचा कथाकार आहे आणि इतिहासकारही आहे. नवभांडवलशाहीच्या काळात कष्टकरी वर्गाची जी ससेहोलपट झाली त्याचे चित्रण त्यांनी विलक्षण प्रत्येकारी पद्धतीने रेखाटलं आहे. त्याच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथेतला एक अंश. मिल जळली की जाळली, अगदी नेमकाच प्रश्न आहे हा. गिरणी संप झाला की करवला गेला, माणसं संपली की संपवली गेली,
परिस्थितीने ती चिरडली गेली की त्यांना चिरडून टाकलं गेलं बेरोजगारीखाली? असो तर मिल जळली की जाळली. चौकशा 1760 झाल्या, पण शॉर्ट सर्किट हे एकच कारण निघत राहिलं. मालकावर कडक कारवाई झाली पाहिजे, घरी बसवलेल्यांना काम मिळालं पाहिजे. नारेबाजी बहुत झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री मोहन धारियांची स्वारी येऊन गेली. वाऱ्याने पानही हललं नाही. मिक्सिंग, ब्लोरूम, कार्डिंग, प्रोसेस डबलिंग, स्पिनिंग, वाइंडिंग, सायझिंग ही खाती तर कायमची बंद झाली. धाग्यांची भीमं बाहेरून मागवली. निम्मेच आत आले, निम्मे बाहेर. 4000 आयुष्यांचा आर्या झाला. 40,000ची माती झाली. ना हाक ना बोंब, मुकी बिचारी फिनिक्सच्या सतपणासाठी सती गेली. पण या आगीत सारंच भस्मसात झालं असं तरी कसं म्हणावं? भुसा जळतो, लाकूड जळतं, कोळसा जळतो, पण लोखंड शाबूत राहतं. सोनं झळाळून उठतं. अरे रडणाऱ्यांनो, रडू नका. कामगारांचे गाढव श्रम, बोनसचे वायदे, हक्कांसाठी लढे, संप आणि घेराव, त्यांची तीनपाट आयुष्य आणि चिंधीभर स्वप्न हे लाकूड, भुसा, कोळसाच होते. गेले जळून. मिलच्या इमारतींचे लोखंडी सांगाडे राहिले तगून आणि त्यांच्या आधाराने कल्पकता, भव्यता, सौंदर्यानुभूती, ऐश्वर्य उठलं सोन्यासारखं झळाळून. फिनिक्स टॉवर्स म्हणजे या मुरदाड भूमीवर रोवलेले संपन्नतेचे 2 टोलेजंग विजयस्तंभ किंवा ट्विन टॉवर्स. त्यांची गगनाला स्पर्शू पाहणारी उंची आणि सौंदर्यवतींच्या कमनीयतेसारखी गोलाई फ्लायओव्हरवरून धावणाऱ्या गाडीवानांनाही अचंबित करते. त्यांचं अस्तित्व अवघ्या तुळशीपाईप रोडला सुशोभित करतं. सुंदर बना, सुंदर दिसा, उन्नत व्हा, वर पहा असा संदेश देतं. युती सरकारने फ्लायओव्हरसाठी रस्त्याच्या मधोमध मारलेल्या खंदकामुळे अलीकडले आणि पलीकडले अशी विभागणी होते. रेती, सिमेंट, वाळूचा धूर, खडी महामूर, क्रेन्स आणि गर्डर्स आणि घमेली आणि माणसं रस्ते सुंदर होण्यासाठी उखडले जात आहेत. त्याचा अजस्त्र आवाज आणि युद्धसदृश धुरळा उडतो आहे हवेत. श्यामची अर्थी उचलल्यावर अखेरचा हंबर फुटला आणि जयराम श्रीरामच्या गजरात यात्रा वरळी हिंदू स्मशानभूमीच्या वाटेने चालू लागली होती. तेव्हा हायस्ट्रीट फिनिक्सचा मोर चमचम दिव्यांचे पंख पसरून दिमाखात उभा होता. झुमझुम करत गाड्या मेकॅनोज वेलस्प्रिंग फॅरनहाईट रा लाऊंजच्या दिशेनं रात्र साजरी करायला जात होत्या आणि घड्याळात वाजले होते पुरते 12. रडून ओरडून क्लांत झालेल्या पुष्पाच्या मांडीवर पहुडलेला चिमुकला जीवन कुण्या मावशीने दिलेली 32 रुपयांची आकर्षक चुंपडी चोखत स्वतःशीच खुदुखुदू हसत होता. जयंतच्याच कथेमध्ये सर्जनच्या सुरीसारखा कापणारा उपरोध आहे. मुंबई मुळातून बदलली ती मुख्यतः 2 घटनांनी. गिरणी संप आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेलं परळ लालबाग वरळीचं जनजीवन. त्यानंतर मुंबईत होत राहिलेली टोळी युद्ध आणि नंतर 1993चे बॉम्बस्फोट. धर्म आणि माणसांना दुभंगून मुंबई नव्यानं पुरती बदलली. परत तोच प्रश्न, मुंबई बदलली की बदलवली गेली? इति कथाविशेष भाग 2 समाप्त. आमच्या या कथाविशेष कार्यक्रमात उल्लेख न झालेले अनेक कथालेखक असतील याची आम्हाला कल्पना आहेच, पण आत्ता जमलं नाही तर पुढच्या भागांमध्येही बोलू. कवितेविषयी किंवा कादंबरीविषयी बोलताना कथेविषयी बोलू नये असा काही नियम नाही. पुढेही जसं जमेल तसं बोलत राहू. साहित्य रूपदर्शन हा स्थूलमानाने 60 मराठी साहित्याचा वेध घेणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या आशयात काही भर घालावी या उद्देशाने काही सुचवायचं असेल तर तसं आम्हाला लिहून जरूर कळवा. खरं तर पोस्टकार्डच मागवण्याचा आमचा विचार होता, पण आताच्या काळात ते तितकंसं सुलभ राहिलेलं नाही. तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर कळवा. आमचा ईमेल ID आहे रूपदर्शन@yahoo.com. आमच्या पहिल्या कमेंटमध्येही हा ईमेल ID देऊच. कथाविशेष भागाची सुरुवात करताना ज्या लोककथेने केली होती त्याच गोष्टींनी मी आज शेवट करते. आफ्रिकेतल्या निबिड अरण्यात राहणाऱ्या जमातीमध्ये दिवसभराची सर्व कामं आटोपली की शेकोटीभोवती सगळे जमा होतात आणि कुणी एक वडीलधारा गोष्ट सांगतो. गोष्ट संपली की सांगणारा म्हणतो, माझी गोष्ट इथे संपली, मी इथे जमिनीवर ठेवते, इथून पुढे कुणी दुसऱ्याने उचलून घ्यावी. असं म्हणून जमिनीवर हात टेकून गोष्ट सांगणारा बाजूला होतो. तिथून पुढे दुसरा कोणी गोष्ट उचलतो, आधीची गोष्ट संपते, पुढे एक नवीन गोष्ट चालू होते.
गोष्टींचा प्रवाह असा अव्याहत चालूच राहतो. तशीच आमच्या कथेची गोष्ट इथे संपली. इथून पुढे तुम्ही उचलून घ्या. नमस्कार आणि धन्यवाद.